एकनाथ शिंदेना भेटून बाजू मांडणार रवींद्र धंगेकरांची माहिती। पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत, मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धंगेकरांचा सवाल। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणी पूर्वीच्या पुस्तकात लिहिलंय। मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेल्या लोकांवर काय उत्तर देणार? पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका। अहिल्यानगरात एक बोकड हैदराबादहून तर दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं। संग्राम जगतापांचा जलील आणि ओवेसींवर पलटवार, जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगतापांना पक्षाची नोटीस, तर अजित पवारांशी सविस्तर बोलू म्हणत जगतापांनी बोलणं टाळलं। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा, तर जगताप 2029ला भाजपमधून लढणार, आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात, रोहित पवारांची टीका। संग्राम जगतापांची ही बौद्धिक दिवाळखोरी, जात आणि धर्म विभाजन करून आपली पोळी भाजायची, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील बैठकीत एकाच मंचावर, आपण कुठलंही काम 100%च करतो, अन्यथा करत नाही, अजित पवारांची शरद पवारांसमोर फटकेबाजी। राज ठाकरे सहकुटुंब जवळपास 3 तास मातोश्रीवर, ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन, ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता। कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये, राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मी तुलना करत नाही, पण फडणवीसांची मोड ऑपरेंडी नथुराम गोडसेंप्रमाणे। हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण, नथुराम गोडसेंप्रमाणे फडणवीसांचं शांत डोक्याने काम सुरू, सपकाळांनी केली होती टीका। स्थानिक पातळीवरील मवियाच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली, स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची रणनीती, इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीत घोटाळेच केले, पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका चालू ठेवल्या, संजय राऊतांची टीका। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमान यांची अजित पवारांवर जोरदार टीका, राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना निशाणा। अजित पवार आमचे नेते, पण प्रशासन दादांचं कितपत ऐकतं? रवींद्र धंगेकरांकडून शंका व्यक्त। न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू, दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा, मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। पुण्यातील हडपसरच्या रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी धडा शिकवला, दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीची रस्त्यावरून धिंड, आरोपी सूरज पाटीलला गुडघ्यावर चालवलं। कॅलिफोर्नियातील बीचवर हेलिकॉप्टर कोसळतानाचा एक व्हिडिओ समोर, 5 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू।